लक्ष द्या. आता आपल्याला पुढचं उदाहरण आहे 36 48 व 60 चा लसावी व मसावी किती. हे एकाच पद्धतीतून आपल्याला लसावी आणि मसावी काढता येते. संख्या 2 असो 3 असो 4 असो 5 असो 6 असो किती पण असो, पण त्यासाठी काय माहित पाहिजे आपल्याला, थोडीशी विभाजितेची कसोटी माहित पाहिजे. लक्षात विभाजितेची काय माहित पाहिजे, कसोटी. आता इथं बघा की 36 48 आणि 60 या तिघांनाही भाग जाणारी संख्या कोणती, लहानात लहान बघा किंवा मोठ्यात मोठी बघा चालते. या संख्येला 2 ने जातो, 3 ने पण जातो, 4 ने पण जातो, त्याचबरोबर आपल्याला आणि 6 ने पण भाग जातो. आणि त्याच्या पुढे गेला तर 12 ने पण भाग जातो. ठीक आहे, तुमच्या मतानुसार 6 ने भागवलो आपण. 6 1 6 6 6 36, पुन्हा 6 8 48, 7 9 7, पुन्हा 2 ने भाग चालला. तिघांना पण भाग कुठपर्यंत चाललाय बघायचं, 2 ने चाललाय. 32 6 2 8 2 5 10. आता खालच्या पैकी पुन्हा तिघांना भाग चाललाय का कुठल्या तरी, नाही चाललाय. 3 आणि 5 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत, त्याच्यामुळे खालच्या तिघांना भाग चालला नाही. मग जिथपर्यंत या दोघांना भाग तिघांनाही भाग गेलाय त्या सर्वांचा गुणाकार म्हणजे मसावी असतो. म्हणून मसावी बरोबर किती आलं, 6 गुणिले 2. मसावी किती आला, 12. आणि लसावी बरोबर बघा, लसावी बरोबर काय येईल, त्या सर्वांचा गुणाकार मग 6 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5. जिथं एकक स्थानी 0 येतो ते आपल्यासाठी सगळ्यात चांगला गुणाकार असतो लक्षात. इथं 5 आणि यांचा गुणाकार बघा, 5 चौक 20, 20 त्रिक 60, 7 6 360. 360 गुणिले 2 बरोबर 720. हा काय त्यांचा लसावी. म्हणजे याच्यावर लक्षात काय आलं की कुठल्याही संख्येच्या लसावीमध्ये मसावी हा ऍड असतो. मसावी हा ऍड असतो. आणि लसावीला जर तुम्ही मसावीनं भाग घातला तर येणारा भागाकार हा दिलेल्या संख्यांचा असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. असामायिक अवयवांचा गुणाकार असतो, हे आपल्याला माहित पाहिजे. ओके, राईट.